नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी DNA मराठी या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ITI प्रवेश 2026 आपली फायनल मेरिट लिस्ट ही जाहीर झालेली आहे। आता विद्यार्थ्यांना वेध लागले आहेत की आपली सीट अलॉटमेंट ही कधी होणार आहे आणि सीट अलॉटमेंट झाल्यानंतर आम्ही कधीपर्यंत ॲडमिशन घेऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालक वर्गांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपली सीट अलॉटमेंट कधी जाहीर होणार आहे आणि आपण कधीपर्यंत ॲडमिशन घेऊ शकता। तर आपण आपल्या पी सीवरती किंवा फोनवरती सर्च करा ITI ॲडमिशन, जी काही पहिली वेबसाईट येईल त्याला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर ITIचा असा डॅशबोर्ड ओपन होऊन जाईल। ITIचा असा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात विद्यार्थी मित्रांनो, इथे दिले आहे फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट। तर इथे डेट पण दिलेली आहे 2 जुलै ते 2 जुलै, एक दिवस। याचा अर्थ असा आहे की आपली जी कॅप 1ची पहिली सीट अलॉटमेंट आहे ही 2 जुलै 2026 रोजी जाहीर होणार आहे आणि आपला जी सीट जाहीर होईल ती सीटची आपण ॲडमिशन कधीपर्यंत घेऊ शकता, तर 3 जुलै ते 7 जुलै म्हणजे हा आपल्याकडे 3 4 5 6 4 ते 5 दिवसाचा वेळ आहे। या 5 दिवसामध्ये आपण विचार करायचा आहे की आपणास सीट मिळाली आहे ती घ्यायची का, आणि घ्यायची नसेल तर आपणास सेकंड ऑप्शन फॉर्म फिलिंग भरता येईल, आपल्याकडे हा पर्याय देखील उपलब्ध आहे। तर हे दोन्ही डेट्स आपण बघितले विद्यार्थी मित्रांनो की 2 जुलै रोजी आपली कॅप 1ची सीट अलॉटमेंट होणार आहे आणि जी आपणास सीट मिळणार आहे त्याचे ॲडमिशन घेण्याची प्रोसेस 3 जुलै ते 7 जुलै आहे। या दिवशी आपण ॲडमिशन घ्या किंवा पुढच्या राऊंडला पण जाऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।